प्लीज 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 माझा व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी मी अडीच वाजेपर्यंत जागते, दिवसभर त्या मोबाईल मध्येच असते. लाईक सबस्क्राईब करा आणि वॉच करा व्हिडिओ. व्हिडिओ बघत जा पूर्ण, तरच तुम्हाला माहिती पडेल का त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते काय नाहीये. ओके. सरप्राईज आहे काहीतरी आज मी दाखवणार आहे. सकाळी सांगितलेलं मी, पण आता परत सरप्राईज. ज्यांच्या लक्षात आहे ज्यांच्या कोणाच्या लक्षात असेल का असू दे. पण आता मी चालली, म्हणजे मी एकटी नाहीये, दिनेश पण आहे माझ्या बरोबर. दिनेश कुठे गेला? येतोय, तो येईल. तर तर संध्याकाळचं आणखीन छान वाटतोय ना. आणि मला आणखीन पुढे जाऊन कोणतरी जॉईंट होणार आहे, तर सरप्राईज आहे. दिनेशची वाट बघते मी, बघूया कधी येतोय. छान आहे ना. ट्रॅफिक जाम म्हणजे संडेचं धबधब्यावरती आलेले. म्हणजे ब्लॅक ब्लॅक कलरच्या गाड्या असतात तिथे छानपैकी. बघते स्किपिंगला यायची तर तुम्हाला दाखवते आता इकडचा नजारा कसा आहे. मी यायची तेव्हा कसं असायचं आणि आता बघा कसं आहे, दाखवते. एकच मिनिट. हे बघा, वाटत तिथे कधी यायची स्किपिंगला मी त्या साईडने यायचो उतरून, माहितीये ना तिथे स्किपिंग करून इथून उतरून आम्ही इथून इथून चढून मग वरती यायचो. पाणी बघा कुठपर्यंत, चल तिथपर्यंत जावे. ते बसूया तिथे, काय ठीक आहे. पाण्याच्या इथे मस्त आहे ना. इथे स्किपिंगला यायची तर पूर्ण पाणी सुकून गेलेलं, मे मध्ये काहीच नव्हतं. तिकडून इकडे मी चालत यायची आणि आता पाणी बघा किती झालं. पाणी भरपूर मोठं आलेलं तेव्हा आहे ना. ते काय खूप पाणी आलंय तिथे जावं. तिथे कपडे धुतात आय थिंक. इथपर्यंत सगळं पाणी आलेलं वाटतं, वरच्या साईडला सगळं भरलेली नदी. कारण का ह्या इथपर्यंत पाणी आलेलंच होतं. जान्हवी बोलली इथपर्यंत पाणी आलेलंच होतं. नजारा हा नदीचा, ते बघा आमच्या इकडची नदी आहे. मस्त आहे ना, छान वाटतो. आणि हा ब्रिज इकडे. आणि मी इकडचे व्हिडिओ टाकलेले तिथे सगळे देवारे वगैरे ठेवलेले, ते क्लीन केलेलं नंतर. हे बघा नदी मस्त आहे. हे बघा. मासे तर दिसत नाही आता, पण भरपूर मासे तर काढलेले आहेत त्यांनी. त्या साईडला कसलं पाणी येत नाही माहिती इकडे. देवारे वगैरे सगळे टाकलेले. नारळ वगैरे टाकले त्याच्यात, घाण तर करूनच ठेवली. मस्त वाटते. मस्त आहे मागे, छान आहे. नदीला आणखीन पाणी होतं पण आता कमी झालं 4 दिवसात लगेच. नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ, असा बेभान हा वारा, असा बेभान हा वारा, कशी येऊ कशी येऊ. मी येत होती तिकडे पलीकडून चालत 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 इकडे इकडे यायची. माहितीये सर्वांना, आधीचे माझे तुम्ही व्हिडिओ बघितले असले ना मे मधले, तर आम्ही चालत यायचो. तर अजिबात पाणी नव्हतं, काहीच पाणी नव्हतं. मस्त वाटायचं. म्हणजे मस्त वाटायचं म्हणजे इथे खूप असे देवारे वगैरे ठेवले. ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला इकडचा, खूप देवारे वगैरे आलेत. देव वरती आहे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्यावरती त्याच्यावरती ऍक्शन झाली आणि इथे सगळं क्लीन केलं. सगळे देवारे घेऊन गेले. देव वगैरे सगळ्यांनी ठेवलेले होते. शंकराच्या मूर्त्या होत्या, त्या सगळ्या उचलून नेल्यात. आणि अशा तऱ्हेने माझ्या ब्लॉगचा उपयोग झाला त्यावेळेस ह्या नदीवरती. आणि खरंच क्लीन केलं त्यांनी. आणि आता मी परत आली आहे तर बघा पाणी मस्त आहे. इकडे पण क्लीन आहे, काहीच देव ठेवलेले नाहीयेत. आता नदीला पूर नाही, पाणी आलं तर वाहून येतं इकडे सगळे घाण. पण क्लीन ठेवलंय गव्हर्नमेंटने, महानगरपालिकेने, पनवेल महानगरपालिकेने. थँक्यू पनवेल महानगरपालिका.
आता दिनेश बसला, मग असे सर्वजण बसलेले, आता आम्ही बसतोय इथे. म्हटलं शूट कर थोडस, तर बसलो इथे येऊन हात मांडून. बसते, दिसते नदी मागे, आणि खरंच आत म्हणजे पूर्ण भरलेली नदी ही. पण आता हे पाणी बघून आता मी तर खूप खुश आहे, कारण का आम्ही जेव्हा येतो तेव्हा काहीच पाणी नव्हतं. ते पाणी तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही, पण पाणी नाही इथल्या इथेच फिरतं ते गोल 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 गोल. हे बघा, या साईडला आहे ना, कुठे दिसलं, हा इथे असं येऊन असं इथून येणार हे पाणी इकडे येतं. आलं, तिथून येणार पाणी इकडेच येते, आणि तिथून पण येणार पाणी तिथेच येते, आणि तिथे बघा गोल 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 फिरताना दिसत आहे ना, गोल गोल फिरत ना तिथल्या तिथे. ह्याला चिपळे ब्रिज म्हणतात. चिपळे ब्रिज, ह्या ब्रिजला म्हणतात चिपळे ब्रिज. त्या साईडला चिपळे, चिपळे ब्रिज आहे. नदीचं नाव काय ते मला नाही माहिती. आणखी उशीर बसला, आता 8 वाजले. आय थिंक, मला वाटतं किती वाजले तुम्ही? 7:30 ना 8 वाजले असतील. किती? 7:35, 7:30 झाले. उजेड वाटतोय ना आणखी. आता आम्ही निघालो आहोत, चलो. तरी पाहिजे तसं मला फोटो वगैरे काय शूट नाही करता आलं, कारण का फोटो नाही, काहीच नाही केलं फोटो वगैरे, काय नाही केलं, कारण घ्यायला काहीच येत नाही त्याच्यामुळे. नुसतं चालेल बरोबर, माझ्या बरोबर कोण नाही. जान्हवी असते तर जान्हवीने बरोबर काढले असते. चला, नदी बघा, नंतर बघूया कधी येऊ. जान्हवी मी येऊ ना तेव्हा परत एकदा. ओके, बाय, टेक केअर. ते 50 रुपयाला काय वडापाव भेटलं हे सर. शेव बनवतो, भेळ आहे, भेळ घ्यायची. आम्ही यायचं तेव्हा बघायचं. आता एक भेळ घेतोय, स्वराज फूड म्हणून आहे. तिथे आम्ही नीरा प्यायचो मागे, त्यांचं समोर. आणि त्यांचं फक्त एक स्टॉल होता छोटासा, पण आता त्यांनी मस्त केलेलं दाखवतो. आता मस्त केलंय त्यांनी. आणि स्वराज म्हणून आहे, ओली 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 वाली भेळ. आणि नीरावाला गेला वाटतं. मस्त चाललंय, छान आहे. कॉर्नरला मके पण आलेत, मका घ्यायला पाहिजे तिने. तेच चालेल. पडला असता मोबाईल आता. स्वराज पट्टा छान आहे. आधी फक्त स्टॉल होता ना इथे, तेव्हापासून आम्ही वॉकिंगला यायचो तेव्हा मी बघायची स्टॉल होता यांच्याकडे, आम्ही ती भेळ पण घ्यायची. पण आता खूप इम्प्रुव्हमेंट झालं, आणि आपले मराठी माणूस आहे तर झालंच पाहिजे. आणि खरंच इथे या स्वराज फूड कट्टा म्हणून आहे, ब्रिजच्या बाजूलाच आहे. म्हणजे नेहमी दाखवलेलं, पण आय थिंक मी आधी पण दाखवलेलं तुम्हाला ब्लॉग मध्ये. ते भाजीवाले आहेत समोर त्यांच्याच. आणि इथे नीरावाला असायचा, त्याने आता सोडलं ते, नाही येतो. काय नाव तुझं? कोणाचं माझं? अच्छा, मिस्टर, सॉरी सॉरी मिस्टर आहेत, हा, दोघे जण आहेत, कपल आहेत. पण मी बघते काय, म्हणजे मी बघायची तेव्हा आम्ही भेळ पण घेऊन गेलेलो, माझे फ्रेंड वगैरे. तो खूप छान आहे. वळणार आहोत म्हणून कपल्स आहेत, त्यांनी छान टाकलेले. हेल्प करा त्यांच्याकडून, तुम्ही पप्पा पण ऐकून घ्या. तिथून छान वाटतं ना व्ह्यू, गाड्यांच्या ह्याच्यात आणखी छान वाटतं, मस्त वाटतं. ढग भरलेले दिसतात पण अंधारच आहे.
एवढी लोक जातील ना आता, एवढी लोक जातील. जेवढे पिकनिकला वगैरे गेलेले होते ना रिसॉर्टला वगैरे, तेवढे आता रिटर्न फिरतात ती पोरं वगैरे असे सगळे. असं म्हणून हे बघ गाड्या वगैरे कंटिन्युअसली चालू, मस्त केली आणि भरपूर आहे. छानपैकी मस्त बनवली. म्हणजे टेस्ट म्हणजे छानच आले. आणि किती क्वांटिटी बघा किती आहे, भरपूर आहे. छान बनवलं. सांग. माझं नाव सुवर्णा संदीप वाळू. आपला जो बिझनेसचा स्टॉलचं नाव आहे स्वराज फूड कट्टा. आपल्याकडे फ्रूट सलाड एक आहे, स्प्राउट भेळ आहे आणि भेळची सगळी प्रकार, ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ. प्लस आपण नाश्त्यामध्ये ठेवतो कांदे पोहे, उपमा, मिसळ पाव. ओके. आणि सध्या पावसाळ्यामध्ये स्पेशल आपण भुट्टा चालू केलेला आहे. यस. भुट्टा कुठे गेला हा भाजलेला भुट्टा. आपल्याकडे बॉईल केलेला पण आहे. यस मस्त. मला ऍक्च्युली हा बिझनेस स्टार्टअप जो होता ते असं चालू केलं होतं की फ्रूट सलाड म्हणून आम्ही एक बघितलं होतं. स्वतः जॉब करायची फायनान्स मध्ये. तर मग आता जॉब, मला एक छोटा बेबी आहे 2 वर्षाचा. अच्छा. बेबीला सांभाळण्यासाठी मला जॉब पॉसिबल नव्हता. मग चालू करून स्वतःचा एक बिझनेस पण खूप सलाड स्टार्ट केला. पण एक गाव साईडला येतो आपण, चिपळूण साईडला, तर एवढं म्हणजे कस्टमरचा हे रिस्पॉन्स एवढा चांगला भेटला की फ्रूट सलाडला एक प्रकारचा चालू केला. हेल्दी म्हणजे आम्ही जे पण एक हेल्दीच आयटम चालू केले होते. आणि त्याच्यानंतर एक की असं होतं की आता उन्हाळा संपेल तर आता नवीन स्टार्टअप काय, माझ्या मिस्टरांनी स्वतः एकदा असं विचार केला की आपण एक भेळीचा स्टार्टअप करू. कारण त्यांनी खूप आधीपासून आहे ना की भेळीचं स्वतः त्याच्यामध्ये काम केलं होतं एक खूप कमी वयामध्ये. एक्स्ट्रा झाले काय करणार, स्वतः कामाला होते ते. त्याच्यानंतर त्यांना ते नॉलेज होतं की हे कसं करायचं. आता असं विचार केला की ऍटलीस्ट करतेच तर आपण पण ट्राय करू. आम्ही जे स्टार्टअप केलं पण भेटलं पण एवढा चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलाय आम्हाला की ठीक आहे. आता असं वाटतं टेस्ट पण खूप छान आहे. आता मी जस्ट आहे बघ, प्लेट आणखीन तिथेच आहे आणि भरपूर असते. टेस्ट पण खूप छान आहे. आणि आता तिने जस्ट सांगितलं की हे हा चिवडा, गोड चिवडा ती घरी बनवते. लोक घरी बनवतायत ते, घरी बनवतायत ना, त्याच्यामुळेच म्हणजे खूप असं खूप छान आहे त्यांचं. म्हणजे बरंच काय चाललंय. या ना तुम्ही पण. आणि हे कशात मॅनेजर अच्छा, सॅमसंग मध्ये ते मॅनेजर आहेत आणि आज संडे आणि ते हेल्प करतात. ऍक्च्युली म्हणजे खरंच ह्यालाच हार्ड वर्क म्हणतात. आणि दोघांनी चालू केलंय ते बेस्ट आहे. माहितीये का, खूपच छान सगळंच म्हणजे त्यांनी. आणि मी बघते नेहमीच इथे नाश्ता पण ठेवलाय, मिसळ पाव, पोहे, उपमा. मिसळ रिस्पॉन्स मस्त. आपण पुणेरी मिसळ टाक मिसळ मटकी टाकून, मटकी टाकून. हा मटकीची तिखट मस्त. हा येणार ना नक्कीच. मी भेळ पण घेऊन गेलेली आहे तुझ्याकडून. आहे की तुला लक्षात येणार नसेल काहीतरी. हा हा चला. असं वाटलं की तो वेडे होऊन जाणार, वेडे होऊन जाणार. सिरियसली येणार नक्कीच येणार. आज संडे होता असं झालं. मी पण आता वॉकिंग बंद केलेलं, पण म्हटलं चल बघूया काय. पण बघितलं तुमची प्रगती तर खरंच मला असं वाटलं का व्हिडिओ काढावा. खूप छोटा टेबल होता आणि मी स्वतः बघितलेलं आहे. असं पण नाही की मी काहीतरी सांगते म्हणून. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर सगळं रिअल असतं. त्यात मी काही कुठलं फेकमफेकी करत नाही, कुठलं एडिटिंग नसतं माझ्या ह्याच्यात जास्त. तर मी स्वतः बघितलेलं आहे. एक टेबल असायचा असा आणि त्याच्यावरती त्यांनी बिझनेस चालू केलेला. आणि खरंच मराठी माणूस असं पुढे गेला पाहिजे. प्राऊड फील होतं. कॉलर टाईट होते आपली. आणि खरंच करा. आणि तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे बिझनेस साठी ऑल द बेस्ट. पुढे पुढे असेच चालत राहा दोघे पण. काय म्हणताय मग? हे निघत नाही जास्त व्हिडिओ मध्ये. स्वतः ते म्हणतात ना, नाही जास्त. ठीक आहे मस्त आहे, छान आहे. आणि तिचा बेबी पण आहे 2 वर्षाचा. माहितीये का, एवढं करून करतात म्हणजे बेस्ट आहे एकदम. खरंच छान आहे. बस भरली आहे सगळी इथून तिथून. काहीच तिथे कोणच नसायचं. आणि आता गाड्या वगैरे एवढ्या येऊन थांबतायत ना इथे तर बघायलाच नको.
कशाला पोहे जाडे पोहे पोहे करायला वारा सुटला फिलिंग गँग बघा कुत्र्यांची गँग